स्मिता आणि अमोलचं लग्नाला 7 वर्ष झाली होती। दोघं एकमेकावर प्रेम करायचे, पण कामाच्या व्यस्ततेमुळे संवाद कमी होत चालला होता। एका दिवशी स्मिताच्या मोबाईलवर ऑफिसमधल्या एका सहकार्याचा मेसेज आला, मीटिंगची तयारी विसरू नकोस। अमोलने तो मेसेज पाहिला आणि मनात शंका आली। त्याने काही न बोलता चेहऱ्यावर राग ठेवला। दिवसेंदिवस अमोलचा स्मितावरचा विश्वास कमी होऊ लागला। त्याला वाटलं, कदाचित ती मला काही लपवत आहे। स्मितालाही अमोलमध्ये बदल जाणवला। तिने विचारलं, काय झालं, तू मला टाळतोस का? अमोलने सरळ बोलून टाकलं, तुझ्या मोबाईलवर आलेले मेसेजेस मी पाहिले, खरं सांग काय चाललंय? स्मिताच्या डोळ्यात पाणी आलं। अमोल, एवढी वर्ष आपण एकत्र आहोत, तरी तुला माझ्यावर विश्वास नाही? तो फक्त ऑफिसचा मेसेज होता, पण तुझ्या नजरेत मी दोषी ठरले। अमोल थोडा थबकला। त्याला जाणवलं की विश्वास हा आरशासारखा असतो, एकदा तडा गेला की परत जोडता येतो, पण डाग राहतोच। त्या रात्री अमोलने स्मिताची माफी मागितली आणि दोघांनी ठरवलं, नात्यात शंका नाही, विश्वास ठेवायचा। शंकेने पोकळी निर्माण होते, विश्वासाने नातं टिकतं।